दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रायगड कर्जत इथं आंदोलन सुरू आहे। माजी आमदार सुरेश लाड यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका इथं 5 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दर्शवत शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं आहे। शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला। नवीन कृषी कायदा रद्द करा। शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी कायदेशीर तरतूद करा। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही करा। भांडवलदारांचा हस्तक्षेप नको अशा अनेक मागण्या आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत। एसबीएन मराठीसाठी उदय सावंत, रायगड। केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी जे काही विधेयक मंजूर केलेलं आहे त्या विधेयकाच्या मंजुरीपासून शेतकऱ्यांनी देशभरातून विरोध सुरू केलेला आहे। प्रत्येक राज्यानं आपापल्या राज्यामध्ये अनेक दिवस ते आंदोलन केलं। पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, साऱ्या राज्यांनी त्या विधेयकाला विरोध केलेला आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित राखलं जात नाही, तर जी शेती कॉर्पोरेट सेक्टर घेणार आहे ते शेतीचे भाव ठरवणार आणि त्या मालाची कुठल्याही प्रकारे हमी नाही। त्याच्यामध्ये काही जर का वादविवाद निर्माण झाले, जर का एखादा आता कुठला शेतीचा प्रश्न झाला तर आपण तहसीलदारांकडे अर्ज करतो, तहसीलदार त्याच्यावरती निर्णय देतात। त्याला तो निर्णय मान्य नसेल ते प्रांत कार्यालयाकडे अपील करतात। प्रांत कार्यालयातल्या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अपील केलं जातं, विभागीय आयुक्तांकडे अपील केलं जातं, राज्य सरकारकडे अपील केलं जातं, विविध न्यायालयामध्ये अपील केलं जातं। परंतु या विधेयकामध्ये फक्त प्रांतांकडे तुम्ही अपील करायचं आणि तो निर्णय अंतिम निर्णय असेल, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार ठेवलेला नाही। म्हणजे हे जे काही त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे हे सिद्ध होतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेनं दिलेले जे अधिकार आहेत, आपल्यावरती जर का अन्याय झाला तर आपण न्यायालयात दाद मागू शकतोय, परंतु यामध्ये ही तरतूद ठेवली नाही। शेतकरी उद्ध्वस्त होईल या कारणामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे, जवळपास 94,000 ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्या जागेवरती उभे केलेले आहेत। या लोकशाहीचा अर्थ तरी नेमका काय समजायचा? ही कुठेतरी ट्रम्प करता देशाला गहाण टाकण्याकरता चाललेला आहे। परदेशामध्ये आपला नावलौकिक मिळवावा म्हणून तिथल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा, त्याचा आर्थिक नुकसान आपल्याला वेगवेगळ्या धोरणातून सहन करावं लागतं। राज्यांतर्गत वेगवेगळी जी काही राज्य कार्यरत आहेत, कोरोनासारख्या संकटाच्या काळामध्ये मध्य प्रदेशचं सरकार पाडण्यामध्ये हे सरकार गुंतलं। म्हणजे जे देशापुढचे प्रश्न आहेत ते न सोडवता ते प्रश्न अधिक कसे चिघळत राहतील, देशातल्या लोकांना कशा प्रकारे छळता येईल, कसा सूड उगवता येईल, याकरता हे सरकार सत्तेवरती आले आहे का, अशा प्रकारचा प्रश्न मनामध्ये पडतो। पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या करता संघर्ष करणाऱ्या त्या शेतकरी नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण हे निवेदनाच्या माध्यमातून आणि 1 तास हे आंदोलन, आपल्या राज्यामध्येही कोरोनाचं मोठं संकट आहे, प्रशासनावरती वेगळी जबाबदारी आहे, म्हणून कुठल्याही प्रकारचं प्रखर किंवा तीव्र आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने आपल्या शेतकरी बांधवाला कशा प्रकारे पाठिंबा देता येईल या भूमिकेतनं आपण केलं। तिकडनं जर का निर्णय झाला 8 तारखेला भारत बंद असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारत बंद करण्याकरता योगदान आपण निश्चितपणे देऊ आणि शेतकरी आंदोलन यशस्वी होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता आपण साऱ्यांनी मौलिक असं सहकार्य करावं अशी आपल्याकडे अपेक्षा आहे।